नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। स्वतःला मोठं समजत असू तर आपलं वर्तनही तसेच अपेक्षित असतं। शिक्षक नेते दिलीप देवळेकर। दापोली येथे अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाचा प्रवेश सोहळा संपन्न। स्वतःला मोठं समजत असू तर आपलं वर्तनही तसेच अपेक्षित असते। तसेच देशाला आणि जगाला जोडणारी संघटना म्हणजे अखिल भारतीय शिक्षक संघटना होय, असे अखिल महाराष्ट्र शिक्षक संघ दापोलीच्या आयोजित प्राथमिक शिक्षक मेळावा, सेवानिवृत्त शिक्षक सन्मान आणि संघटना प्रवेश सोहळ्यादरम्यान दापोली येथील श्री मंगल कार्यालय येथे शिक्षक नेते दिलीप देवळेकर यांनी मनोगत व्यक्त केले। अनेक वर्ष शिक्षक पतपेढीचे संचालक अध्यक्ष म्हणून उत्तम कामगिरी केलेले देवळेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आज सदर संघटनेत प्रवेश केला। यावेळी जिल्हाध्यक्ष प्रवीण काटकर यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या सोहळ्यात अखिलचे कोकण प्रांत अध्यक्ष प्रमोद पाटील व राज्य संयुक्त चिटणीस कृष्णा चिकणे हे निरीक्षक म्हणून, तसेच रायगड जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक बँकेचे अध्यक्ष सोपान चांदे, सेवानिवृत्त शिक्षक संघटना अध्यक्ष अमरचंद पाटील, शिक्षक नेते रमाकांत शिगवण, सतीश सावर्डेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांसोबत राहून चांगले काम करण्यासाठी अखिलमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले। सतीश सावर्डेकर यांनी सांगितले, अखिल परिवाराने विशाल असा हार घालून प्रवेश घट्ट आपुलकीने केला। त्याबद्दल आपण ज्या बॅनरखाली काम करत असतो ते प्रामाणिकपणे केले पाहिजे। तसेच शिक्षक सेनेच्या सर्व शाखा अखिलमध्ये समाविष्ट केल्याचे सांगत देवळेकर यांनी रत्नागिरी जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये अखिलच्या शाखा असतील यासाठी देवळेकरांना कोणते पद असावे असे नाही। देशाला आणि जगाला जोडणारी संघटना म्हणजे अखिल भारतीय शिक्षक संघटना होय। जिल्ह्यात संघटनेचे भरीव काम करण्यासाठी आपण सदर संघटनेत आल्याचे मत व्यक्त करत जुनी पेन्शनसाठी केंद्रात झगडावे लागते आणि यासाठी फक्त हीच संघटना करू शकते। जिल्ह्यात अग्रेसर अखिल संघटना असेल असे अभिवचन देवळेकर यांनी दिले। विश्वास संपादन झाल्यानंतरच देवळेकर यांनी नैतिकता, आपलं काम आणि आपलं प्रेम पाहूनच इथं प्रवेश केला असून विचारांचा आणि कार्याचा संगम झाल्याचे शिक्षक नेते रमाकांत शिगवण यांनी सांगितले। तसेच जुनी पेन्शन लागू करण्यासाठी कटिबद्ध राहूया असेही शिगवण यांनी सांगितले। तर सरचिटणीस संतोष देवघरकर, अखिल ही माझी ओळख असे प्रत्येक शिक्षकाला वाटते, कारण विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता ठासून भरणारी असे शिक्षक या संघटनेत कार्यरत असल्यामुळे या संघटनेची ओळख माझी संघटना अशी होते। तर कोकण अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी अखिल ही एक एकसंघ अभेद्य अशी असलेली संघटना असून आपण सर्वांनी अभेद्यच राहावे असे सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्या। यावेळी सतीश सावर्डेकर आणि कृष्णा चिकणे यांनीही मनोगती व्यक्त केली। दापोली शाखेच्या उत्कृष्ट नियोजनाबाबत तालुका अध्यक्षांसह सर्वांना चिखले यांनी धन्यवाद दिले। दरम्यान दापोली तालुक्यातील अनेक नवनियुक्त शिक्षकांचाही अखिल शिक्षक संघात जाहीर प्रवेश झाला। तर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सेवापूर्तीकडे वाटचाल सुरू असताना आपल्या अखिल शिक्षक संघाची मुळे जिल्हाभर घट्ट रुजवावी हे अनेक दिवसांचे आपले स्वप्न साकार होत असून आपण निवृत्त होण्यापूर्वी अखिलच्या जिल्ह्यात शाखा सुरू व्हाव्यात असा मनोदय होता। तो सेवापूर्तीच्या आधी 9 दिवस तो आज पूर्ण झाला आहे, असे सोहळ्याचे अध्यक्ष प्रवीण काटकर यांनी मत व्यक्त केले। यावेळी सेवानिवृत्त शिक्षकांसह प्रवेशकर्ते शिक्षक यांचा सन्मान करण्यात आला। स्वागत व सूत्रसंचालन वैभव बोरकर यांनी तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन विजय फंड यांनी केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, दापोली।